नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत RCS 2.0मध्ये वर्क प्लॅन कसा जनरेट करावा. लॉग इन झाल्यानंतर हे पेज आपल्यासमोर असं ओपन दिसेल. या साईडला डाव्या साईडला डॅशबोर्ड ऑप्शन आहे. डॅशबोर्ड खाली बेनिफिशरी, VHND किंवा UHND आणि 3 नंबरचे ऑप्शन आहे वर्क प्लॅन. तर आपल्याला वर्क प्लॅन बघायचं तर आपण वर्क प्लॅनवर क्लिक करून घेऊया. वर्क प्लॅनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे असे कॅलेंडर आपल्याला ओपन दिसेल. हे जानेवारी 2026चे कॅलेंडर आता सध्या आपल्याला ओपन दिसतं आहे. तर आपण इथे बघू शकतात फिल्टर्स आहेत. फिल्टर्समध्ये ऑल इथे आपण ANC बघू शकतात, PNC मदर, PNC चाइल्ड आणि इम्युनायझेशन या प्रकारचे इथे फिल्टर देण्यात आलेले आहेत. तर आपण ऑलवर बघून घेऊया. इथे आता बघा या कॅलेंडरमध्ये मला ऑलवर क्लिक केल्यानंतर इथे 6 तारखेला, 20 तारखेला आणि 24 तारखेला चौकोनी बॉक्स दिसत आहे लहान लहान, हे आपण बघू शकतात. तर 24 तारखेला मी क्लिक केलं आहे. 24 तारखेला क्लिक केल्यानंतर इथे 2 बॉक्स आहेत इथे. तर 2 बॉक्सचा अर्थ काय, 2 टाईपच्या सर्व्हिसेस या ड्यू आहेत त्या दिवशी 24 तारखेला. इथे एक आहे, हा पहिला बॉक्स तो PNC मदरचा आहे, तिथे एक बेनिफिशरी आहे. दुसरा बॉक्स आहे HBNC, तिथे एक बेनिफिशरी ही सर्व्हिसला ड्यू आहे. तर आपण इथे क्लिक करून आपण बघू शकतात. पण मला ANC बघायची. तर मग आता ANC कुठे बघणार, ANC हा 2 नंबरचा फिल्टर आहे इथे ANC. तर आता मला जानेवारी महिन्यात इथे ANC एक पण दिसत नाही. तर मग मी नेक्स्ट म्हणतात फेब्रुवारी महिन्यात पण आपल्याला नाही मिळत आहे, मार्चमध्ये नाही. तर एप्रिलमध्ये आलं आहे. एप्रिलमध्ये मला ANC मिळाली आहे. तर ANC आता बघा आपण बघू शकता 1 तारखेला, 4 तारखेला, 19, 22 आणि 23 तारखेला आपल्याला छोटे छोटे बॉक्स दिसत आहे. तर समजून घ्या मी 4 तारखेला क्लिक केलं आहे. 4 तारखेला इथे दाखवते एक बेनिफिशरी आहे. तर आपल्याला बघायचं आहे की कोणती ANCची सर्व्हिस ही त्या दिवशी ड्यू आहे. तर तिथे क्लिक करून घेऊया. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल. हे पेज आपण ओपन केल्यानंतर बघतो की आपल्याला इथे 5 नावं दिसत आहे. तर आपण फक्त आपल्याला तिथे एकच नाव दिसत होतं कॅलेंडरवर, पण इथे तर 5 नाव आहे. पण ॲक्च्युली काय आहे, इथे ज्या ANCची सर्व्हिस ड्यू आहे त्या ANCच्या पुढे इथे असा ब्ल्यू कलरचा आयकॉन दिसेल तुम्हाला. तर ब्ल्यू कलरच्या आयकॉनवर कर्सर केल्यावर तिथे त्याचे नाव आणि सर्व्हिस ड्यू डेट आपल्याला दिसते. त्यानंतर आपण हे पेजमध्ये आपण बघू शकतात. समजून घ्या मला याच्यामधून हाय रिस्क प्रेग्नन्सीज बघायचे आहेत फक्त बेनिफिशरी. तर इथे वर एक हाय रिस्क HRP बेनिफिशरीज ओनली हे पण आपण बघू शकतो. याला आपण हा एक फिल्टर आपण इथे ॲप्लाय करू शकतो. तर त्या यादीपैकी इथे 2 माता ह्या हाय रिस्क प्रेग्नन्सीमधल्या आहेत. तर आपल्याला ते सध्या नको आहे, पण आपल्याला हवं असल्यास आपण हे करू शकतात. अजून ऑप्शन दिलेले आहे इथे फिल्टर्समध्ये. आपण डायरेक्टली इथे नेमने सर्च करू शकतो, IDने सर्च करू शकतो किंवा मोबाईल नंबर टाकून सर्च करू शकतो. अजून पुढे त्याच्या पुढे ऑप्शन सर्व्हिस ड्यू, यामध्ये आपण बघू शकतात 2 ऑप्शन आहेत, ड्यू आणि एक ओव्हर ड्यू. तर ड्यूमध्ये काय आहे, ज्या सर्व्हिस आपल्या ड्यू आहेत, म्हणजे आता समजून घ्या ह्या 4 ANC तिथे ड्यू दिसत आहे. यांच्या तारखा बघू शकता आपण. एकाची 4 तारीख, 23 तारीख, 22 आणि 19 तारीख एप्रिल महिन्याची. जर समजून घ्या एखादी ओव्हर ड्यू असेल, म्हणजे जी आता समजून घ्या 4 तारीख आहे, 4 तारखेच्या पुढे आज जर समजून घ्या 6 तारीख आहे, तर ती ओव्हर ड्यूमध्ये गेली. तर आपण इथे बघू शकतो ओव्हर ड्यूमध्ये किती माता आहे. यामध्ये फक्त एकच माता आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण हे फिल्टर ॲप्लाय करू शकतात. तर आता मला समजून घ्या ही यादी डाउनलोड करायची आहे. ही आपण जी वर्क प्लॅनची यादी आहे, जी सर्व्हिस ड्यू आहे आपली, तर ती यादी आपल्याला जर डाउनलोड करायची असेल तर इथे उजव्या साईडला कोपऱ्याला डाउनलोड लिस्ट म्हणून एक ऑप्शन येईल. तर त्या ऑप्शनवर आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर हे बघा इथे डाउनलोडमध्ये आपल्याला ती फाईल डाउनलोड झालेली दिसेल. तिथे आपण क्लिक केल्यानंतर जे आपण डाउनलोड केली आहे ते आपण बघू शकतात. ओपन होत आहे. तर एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये ती यादी जनरेट करेल. एनेबल करून घेऊया. तर इथे आपण बघू शकतात इथे सिरियल नंबर आहे, नाव आहे ANCचे, आवा ID दिलेले आहेत, मोबाईल नंबर, नंतर त्यांची सर्व्हिस ड्यू म्हणजे ANC 2, 3 या प्रकारे कोणती सर्व्हिस त्यांची ड्यू आहे. नंतर सर्व्हिसचे स्टॅटस, ती ड्यू आहे की ओव्हर ड्यू आहे हे आपण बघू शकतात.
नंतर त्यांच्या पुढे सर्व्हिस ड्यू डेट आपल्याला दिसेल की कोणत्या तारखेला त्या सर्व्हिस ड्यू डेट आहे. अशा प्रकारे आपण ही डाउनलोड करू शकतात. तर मग आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर आपल्याला वर्क प्लॅन जनरेट करायचं आहे. तर इथे गो बॅक टू वर्क प्लॅन कॅलेंडर हे एक ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड लिस्टच्या वर. तिथे आपण क्लिक करून घ्या. परत आपण कॅलेंडरवर आलो. आता मला फक्त जर ANC करायचं आहे तर मी तो करू शकतो त्या तारखेवर जाऊन, किंवा समजून घ्या आता मी इथे 24 तारीख आहे. सेम याचप्रमाणे ANCला पण आपल्याला करायचं आहे. इथे गेल्यानंतर जी तारीख आपल्याला हवी आहे ती काय तारीख आपण सिलेक्ट करून घेतली. ती तारीख सिलेक्ट केल्या गेल्यानंतर इथे एक वर ऑप्शन आहे उजव्या साईडला जनरेट वर्क प्लॅन. तर जनरेट वर्क प्लॅनवर आपण क्लिक करून घेऊया. त्यानंतर एक अशी लहान विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपण बोलू शकतात सर्व्हिस ड्यू डेट. तर आपण बघा 24 तारखेचा मी वर्क प्लॅन आहे तो. तर 24 तारखेला मी क्लिक करेल. 24 जानेवारी ही बघा आपली तारीख सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आहे जनरेट वर्क प्लॅन. जनरेट वर्क प्लॅनवर क्लिक केल्यानंतर असा पॉपअप मेसेज आपल्याला वर दिसेल, वर्क प्लॅन जनरेटेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे आपला वर्क प्लॅन हा जनरेट झालेला आहे. याप्रमाणे आपण पण अशा सोप्या पद्धतीने हा वर्क प्लॅन जनरेट झालेला किंवा जनरेट करू शकतो. अजून बरेचसे ऑप्शन आहेत इथे. या पेजला आपण बघू शकतात. इथे एक ॲक्शन म्हणून एक ऑप्शन दिलं आहे बघा शेवटी ऑल सिलेक्ट झालेला. तर इथे एक डिलीट बेनिफिशरी एक ऑप्शन आहे. तर आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं आहे की हे बेनिफिशरी या लिस्टमध्ये नको आहे किंवा काय, तर ते आपण इथून डिलीट करू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, फक्त आपण ही जी बेनिफिशरी इथून डिलीट करतो आहे ही फक्त या लिस्टमधून डिलीट होईल. ही RCS 2.0च्या सिस्टीममधून ही डिलीट होणार नाही. म्हणजे कितीही डिलीट करण्याचा प्रयत्न केला किंवा काही, ते सिस्टीममधून जाणार नाही. म्हणून घाबरण्याची काही गरज नाही या गोष्टीला. तर परत आपण गो बॅक टू वर्क प्लॅनवर जाऊया. अजून एक इथे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. इथे आहे कोपऱ्यात जनरेट वर्क प्लॅनच्या खाली EDD कॅलेंडर हे आपण बघू शकतात. तर EDD कॅलेंडर आपल्याला तर माहिती आहे EDD काय, एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट. आपण इथे बघू शकतात EDD डेटनुसार आपल्या EDD कॅलेंडरवर आपल्याला हे कॅलेंडर ओपन होतं आहे. इथे आता जानेवारी महिन्यात एक पण EDD नाही आहे, फेब्रुवारीत पण नाही आहे, मार्चमध्ये नाही, एप्रिलमध्ये नाही, फक्त मे महिन्यात दाखवत आहे आपल्याला बघा. तर इथे आपण क्लिक करून घ्या. बघा इथे हा चेकबॉक्स दिसतो आहे. या साईडला उजव्या साईडला इथे डिलिव्हरी दिसते आहे. आपण तिला क्लिक करू शकतात. मे महिन्यामध्ये कोणती ANC ही त्या तारखेला प्रसूती किंवा ती संभाव्य प्रसूतीची तारीख तिची 6 मेची आहे. याप्रमाणे आपण ही पण लिस्ट आपण डाउनलोड करू शकतात. या प्रकारे आपण सोप्या पद्धतीने आपला हा वर्क प्लॅन आपल्याला जनरेट करता येऊ शकतो. अजूनही आपल्याला याच्यामध्ये बऱ्याचशा फंक्शनॅलिटी यायच्या बाकी आहेत, कारण की बरेचसे मॉडेल अजून अपलोड व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे आता जेवढे मॉडेल आहेत अपलोड आपल्या इथे RCSला, तेवढे मी आपल्याला पूर्ण अवगत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. त्यामुळे अजून काही नवीन मॉडेल आले किंवा अजून काही माहिती असतील तर ते मी आपल्याला नक्की कळवतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.